प्रश्न, हॉस्टेलमधील मुली रात्री एकमेकींचे काय पाहतात? उत्तर, मोबाईलमधील फोटो, स्टोरीज आणि रील्स पाहतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा आणि मस्ती चालू असतात. मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यात त्यांना आनंद मिळतो. म्हणून हॉस्टेलचे जीवन खास वाटते. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या बाईची खालची जागा जास्त खोल असते? उत्तर, विहीर जितकी जुनी असेल तितकी खोल असू शकते. पाणी साठवण्यासाठी विहिरीचा उपयोग होतो. काही विहीर अनेक फूट खोल असतात, त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची असते. नेक्स्ट प्रश्न, बाईची खालची मुळी कधी निघते? उत्तर, शेतातील मळणी पीक कापणीनंतर केले जाते. त्यानंतर धान्य आणि कडे वेगळी केली जाते. पूर्वी हे काम हाताने केले जात असे, आता यंत्राद्वारे वापरले जाते. नेक्स्ट प्रश्न, कोणती बाई मागून करून देते? उत्तर, बसमधील काही प्रवाशांना सूट आवडत नाही, कारण तेथे जास्त धक्का जाणवतो. प्रवास आरामदायक जागा निवडते. प्रत्येक वेगवेगळी आवड असते. प्रश्न, बाईला खालून किती जागा असते? या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर, घराच्या तळमजल्यात अनेक खोल असू शकतात, ज्यात हॉल, स्वयंपाकघर आणि स्टोअर असते. घरच्यांच्या सूचनेनुसार संख्या बदलते. प्रत्येक घरात वेगवेगळे प्रकार बांधलेले असतात. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या वर्गातील मुली मासिक पाळी घ्यायला सुरुवात होते? उत्तर, किशोरावस्था मुलींमध्ये आणि मुलींमध्ये बदल होतात. हे बदल प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे वेगळे दिसतात. वाढत्या वयानुसार शरीरात मानसिक विकास होतो. हे नैसर्गिक विकासाचा भाग आहे. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या मुलींना बाईची खालची जागा लवकर सापडत नाही? उत्तर, नवीन गावात असलेल्या लोकांना रस्ते लवकर समजत नाहीत. त्यांना योग्य ठिकाणी शोधावे वेळ लागतो. स्थानिक लोकांची मदत उपयोगी पडते. हळूहळू परिसराचे महत्त्व माहिती होते. नेक्स्ट प्रश्न, बाई खूप शांत आल्यावर काय करते? उत्तर, पावसाळ्यानंतर नदीचा प्रवाह शांत होतो. पाण्याची गती कमी झालेली दिसते, त्यामुळे परिसरात अधिक शांतता वाटते. नैसर्गिक सुंदरता दर्शवता तयार होते. नेक्स्ट प्रश्न, बा दिवसातून किती वेळा काम करते? उत्तर, घड्याळ दिवसाचे 24 तास चालू असते. ते सतत वेळ दाखवत राहते, त्यामुळे आपले काम नियोजनबद्ध होते. घड्याळ आपले दैनंदिन जीवनाचा भाग आहे. नेक्स्ट प्रश्न, माणसाला बा चौथे का आवडतात? उत्तर, फुलाचा सुगंध अनेकदा आवडतो. वेगवेगळ्या फुलांना वेगवेगळा सुगंध असतो, त्यामुळे बोगद्यात आनंददायक वातावरण तयार होते. फुल सदैव वाढते. नेक्स्ट प्रश्न, करताना जोर कमी लावल्यास काय होते? उत्तर, सायकल चालवताना कमी जोर लावल्यास वेग कमी होतो, म्हणून पुढे जाण्यास जास्त वेळ लागतो. संतुलन राखणे आवश्यक असते. सरावाने हे सोपे होते. नेक्स्ट प्रश्न, इला तेल लावून केल्यास कोणाला जास्त आनंद मिळतो? उत्तर, मिश्रणमध्ये योग्य तेल टाकल्यास ती सुरळीत चालते. घर्षण कमी झाल्यास भागण्याचे नुकसान कमी होते. मर्षण क्षमता वाढते, त्यामुळे त्यांचे आयुष्य वाढते. नेक्स्ट प्रश्न, पाणी आत पडतास अरताना बाईला कसे वाटत असतं? उत्तर, कोरड्या जमिनीवर पाऊस पडल्यावर ताजेपणा येतो. मातीचा सुगंध सर्वांना आवडतो. शेतामध्ये हिरवळ निर्माण होते. नैसर्गिक अधिक सुंदरता दिसू लागते. नेक्स्ट प्रश्न, एकाच सामान टिकून महिला का भागत नाही? उत्तर, लांब प्रवासासाठी अनेक वस्तूंची गरज असते. फक्त एक वस्तू घेऊन काम भागत नाही, त्यामुळे अनावश्यक सामान सोबत घेतले जाते. योग्य नियोजन केल्यास अडचण कमी होते. नेक्स्ट प्रश्न, बाच्या मागून करत असताना पडून का धर लागते? उत्तर, दारातून पाणी सुटल्यावर तीव्र प्रवाह तयार होतो. पाण्याचा वेग वाढल्यास धीर दिसते. याचा उपयोग शेत आणि विजेच्या निर्मितीसाठी होतो. धरण पाणी साठवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. लास्टचा प्रश्न, स्त्री सर्व सामान उघडे करून का झोपते?
उत्तर प्रवासानंतर अनेक जण बॅग उघडे वस्तू आवरतात, त्यामुळे दुसऱ्या दिवशी तयार होते. आवश्यक वस्तू सहज मिळते. व्यवस्थापन राखण्यास मदत होते. असेच क्वेश्चन पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.